चला केक कापून घेऊया. हॅपी बर्थडे टू यू. तर काजू केक आणलाय छान. हा तुझा आजचा केक आहे, उद्याचा दुसरा. उद्या आहे ना तुझा लय जोरात आपण वाढदिवस साजरा करू. हा आता भावा बहिणीचं प्लॅनिंग झालं असेल तर आवरून झोपूयात. काय उद्या लवकर उठायचं आहे. भागूबाईच्या वाढदिवसाची तयारी करायची आपल्याला. चला चला आराम करू. चला दादा, उद्याचं नियोजन असलं जंगी टाकू ना. बघच तू. हो दादा, हो घेतले ड्रेस. हो भागूच्या वाढत्या वयाप्रमाणे त्याच्याच मापाचे घेतलेत. केक, अरे तू आण रे कोणता पण केक. मला माहिती तू चांगलाच केक आणशील. रसमलाई आण, रसमलाई. मी आले ना की टेस्ट करून तुला सांगते कसं झालंय ते. बरं चल, आता आम्ही येतो, ठेवते. चला, उशीर व्हायला नको धनू. ना मी काय म्हणत होते, आता आपण समजेत जातोय ना, मग यांना तरी काय झालं होतं यायला. तो कामधंदा करतो म्हणलं. खाणारे तोंड धा आणि कमावणारे एकटा माणूस असला ना की त्याला येळ मिळत नाही. आणि काय ग, त्याने कामधंदा करू नये का तुझा पदर धरून छाती राहावं सारखं त्यानं. उश्या, आता हिला कळत नाही तर मी काय करू. अगं पण नीट पण सांगता येते की. माझ्या आई बापांनी नीट बोलायला शिकवलं नाही. कळलं? झालं तुमचं समाधान. सकाळी यांच्या खिशात सापडलेली पावती ह्याच ज्वेलरच्या दुकानाची होती. ना मी काय म्हणते, तुम्ही दोघं व्हा पुढं. मला एक काम आठवलं, मी ते उरकून येते. आपण सगळे बरोबर गेलो असतो की. नाही तुम्ही व्हा की पुढं, मी येते पटकन. ठीक आहे, पण वेळेत येशील ना. हो वेळेत येते. चल. साहेब आम्हाला जमल ना सगळं. अरे का नाही जमणार, आम्ही आहे की तुमच्या पाठीशी. म्हणजे आता पुढे बसलेलो असलो तरी तुमच्या पाठीशीच आहे वा. चला गाणं म्हणा. गाणं? अरे मोहिमेवर निघाल्यावर गाणं म्हणायचं असतं. आज तुमच्या लेकीचा वाढदिवस आहे आज. जरा गाणं थांब, मी सांगतो कुठलं गाणं म्हणायचं ते. बार बार दिन ये आए, ये म्हण गे. साहेब पण मला गाणं येत नाही. शिकून घे. नवऱ्याच्या मागणं मागणं म्हणायचं. नाही म्हणलेलं आवडत नाही आम्हाला. तुला काय गाडी दुखीच बसवला काय? पैसे मोजलेत. चल म्हण. बार बार दिन ये आए, हॅपी बर्थडे टू भाग्या म्हणा. हॅपी बर्थडे टू भाग्या. अरे एका सुरात मारा रे, एका सुरात म्हणा. हॅपी बर्थडे टू भाग्या. हॅपी बर्थडे टू भाग्या. हा प्रेमाने म्हणा, प्रेमाने म्हणा. हॅपी बर्थडे टू भाग्या. हॅपी बर्थडे टू भाग्या. चिरंजीव. काय सूर्यकांतराव, आज भलतेच खुश दिसताय. मग आज दिवसच कसा आहे. आपली भागू 18 वर्षांची झाली. लई आनंद झालाय मला. आता बघ, हळूहळू सगळ्या बहिणींचं आयुष्य मार्गी लावलं ना, ते निवांत होईल. मार्गी लावलं म्हणजे तू काय भागूच्या लग्नाचा विचार चाललाय का तुझ्या डोक्यामध्ये? अगं तसं नाही. मार्गी लावायचं म्हणजे ती भरपूर शिकली पाहिजे, स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे. आता तू कसं स्वतःच्या हिमतीवर डॉक्टर झालीस, तसं मला भागूला मोठ्या हुद्द्यावर बघायचं. भागू देवीचा प्रसाद. मंदिराच्या पायऱ्यांवर सापडली होती ती. त्यामुळे ना देव तिचं कधीच वाईट होऊ देणार नाही, माहिती आहे मला. तिलाही मोठी होणार आहे. आणि तिला मोठी होत असताना मला माझ्या डोळ्यांनी बघायचं, तिचं यश साजरं करायचं. तिला तिला जगातलं सगळं सुख द्यायचंय मला. पण
सूर्या, मला एक गोष्ट कळत नाहीये. शशिकांत सरनोबतकडे भागूचा फोटो आलाच कसा काय? म्हणजे तो तिचा फोटो घेऊन का फिरत होता? ते मला बी कळलं झालंय अगं. पण ज्या दिवशी त्यानं भागूबद्दल काय वाईट साईड बोलला, काय चुकीचं काय उठवलं ना, त्या दिवशी त्याचा दिवस भरला म्हणून समजायचं. एक वेळ सूर्यावर वार करा, सूर्या माफ करल. त्याच्या बहिणींकडे कोणी डोळं वर करून बघितलं, डोळा काढून ठेवल मग सूर्य. हा, अरे हो, किती तो राग. पण तुला एक गोष्ट सांगू का? काय? तू जेव्हा असं काहीतरी रांगड्या पद्धतीने बोलतोस ना, तेव्हा मला तू खूप आवडतोस. म्हणजे रागात कसला भारी दिसतोस तू सूर्या. काय रागात कोणी भारी दिसतं का? दिसतो. आपण ज्या माणसावर प्रेम करतो ना, तो माणूस खूप भारी दिसतो. त्याचा राग सुद्धा आवडायला लागतो आपल्याला. आणि फक्त रागच नाही, तू जेव्हा तुझ्या बहिणींसाठी हमसून हमसून रडायला लागतोस ना, तेव्हा तर खूप प्रेम येतो तुझ्यावर. अजून काय काय आवडतं? आता सगळं काय मीच सांगायचं आहे का? तू पण बोल की काहीतरी. मी बोलत नाही, डायरेक्ट प्रेम करतो.